समाचार मराठी में आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। शिवभोजन असो, लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकऱ्यांची वीज बिल माफी योजना असो, कुठलीही योजना सरकार बंद करणार नसल्याचं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे। परंतु व्याख्येत बसत नसलेल्या काही लोकांनी हैदोस घालून या योजनांचा गैरफायदा घेतला आहे असे ते म्हणाले। त्याबद्दलची तपासणी सुरू आहे, त्यामुळे त्या लोकांना कमी करणं आवश्यक आहे। व्याख्येत बसणाऱ्या लोकांना सरकारकडून लाभ मिळत राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। या योजनांसाठी सरकारकडे पैसा असल्याची माहिती त्यांनी दिली। प्रयागराजमधल्या महाकुंभ मेळ्यामध्ये भाविकांसाठी उभारण्यात आलेलं आणि तब्बल 40,000 चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेलं स्वच्छ सुजल गाव संपूर्ण देशासाठी आदर्श ठरलं आहे। विविध सरकारी उपक्रम इथं कार्यान्वित करण्यात आल्यानं हे गाव उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागातल्या परिवर्तनाचं समग्र दर्शन घडवणारं ठरलं आहे। राज्य सरकारनं केलेल्या ऐतिहासिक सुधारणांमुळे बदललेल्या गावाचं दर्शन घडवणाऱ्या राज्याच्या यशोगाथेची झलक प्रदर्शनात पर्यटकांना पाहायला मिळते आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं काल आदि महोत्सव 2025चं उद्घाटन झालं। या कार्यक्रमात त्यांनी 10 वर्षात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रभावी पावलं उचलण्यात आल्याचं सांगितलं। आदिवासी लोकांच्या परंपरा आणि राहणीमान देशाची संस्कृती समृद्ध करतात असं त्या म्हणाल्या। भारतीय भांडवली बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात 21,272 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। जानेवारीत एकंदर 78,027 कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली होती। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांमधून आयात मालावर अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केल्यानंतर परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सावध पवित्रा घेतला असावा असं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय। यावर्षी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली इथं होत आहे। याआधी तब्बल 22व्या महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलनं झाली आहे। यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे। केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारं हे पहिलं साहित्य संमेलन आहे। यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल। हा सोहळा मराठी भाषिक साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे। यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनमानसाला एकत्र येण्याची संधी मिळते आहे। परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात आज क्रीडापटू मेरी कोम, सुहास येथिराज आणि अवनी लेखरा यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा काळात ताण व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी 6 वाजता ऐकू शकाल। नमस्कार।